येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका विशेष आहेत। याचं कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये सरपंच हा लोकनियुक्त असणार आहे। म्हणजे आता या ज्या गावांमध्ये निवडणुका लागणार आहेत तर या गावांमध्ये याआधी कधीच लोकनियुक्त सरपंच निवडून आलेला नाही किंवा लोकनियुक्त सरपंच झालेला नाही। त्यामुळे या निवडणुका बऱ्याच चुरशीच्या होणार आहेत। म्हणूनच आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओमध्ये आपण लोकनियुक्त सरपंचाची ही निवड प्रक्रिया, त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंचाचे अधिकार आणि लोकनियुक्त सरपंचाला अविश्वास ठरावाद्वारे कशा पद्धतीने पायउतार व्हावं लागतं हे आपण आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण पाहूयात की सरपंच होण्यासाठी पात्रता काय असायला हवी। तर सरपंच होण्यासाठीची पहिली पात्रता म्हणजे त्याचं मतदार यादीमध्ये नाव असायला हवं। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं वय 21 वर्ष पूर्ण असायला हवं आणि तिसरी महत्वाची पात्रता अट म्हणजे 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे शिक्षण हे किमान 7वी पास असायला हवं। तर ही होती लोकनियुक्त सरपंच पदासाठीची पात्रता। तर आता पाहूयात लोकनियुक्त सरपंचाची निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते। तर निवड प्रक्रिया यापूर्वीचे जे सरपंच असायचे ते ग्रामपंचायतीचे सदस्य पहिल्यांदा निवडून यायचे आणि त्यातून एकाचा सरपंच म्हणून त्याची निवड व्हायची। त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांचं मतदान घेतलं जायचं आणि त्यातून निवडून आलेल्या सदस्यांच्या पैकी एक जण सरपंच म्हणून निवडून यायचा। पण यावर्षी तसं नसणार आहे। यावर्षी लोकांना सुद्धा सरपंच पदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार असणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या प्रभागामध्ये 3 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक अर्ज त्यांनी भरलाय आणि ते निवडणूक लढतायत, तर त्या प्रभागामध्ये चौथं एक मतदान असणार आहे सरपंच पदासाठी, लोकनियुक्त सरपंच पदासाठी, ज्या पदासाठी गावातील सगळे मतदार मतदान करणार आहेत आणि यामध्ये 1, 2, 3, 4 असे उमेदवार असणार आहेत आणि त्या म्हणजे सदस्य पदांच्या या उमेदवारांना सोडून ते एक एक्स्ट्राचं मत, जादाचं मत देण्याचा अधिकार मतदारांना असणार आहे। संपूर्ण गावामधून हा लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार आहे। तर एखाद्या वेळे असं सुद्धा होतं की 2 उमेदवार लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक लढत आहेत आणि दोघांना समान मतं पडलेली आहेत, तर अशा वेळी चिठ्ठ्या टाकून चिठ्ठीमधून लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार आहे। आता पाहूयात लोकनियुक्त सरपंचाचे उपसरपंच अर्थातच डेप्युटी सरपंचाच्या निवडी वेळेचे अधिकार। तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्याच्या नंतर पहिल्यांदा एक पहिली सभा असणार आहे, त्या सभेचा अध्यक्ष म्हणून हा लोकनियुक्त सरपंच असतो आणि यानंतर निवडून आलेल्या सदस्यांच्या पैकी उपसरपंच निवडायचा असतो। या वेळेला मतदान प्रक्रियेतून हा उपसरपंच निवडला जातो। यावेळी या लोकनियुक्त सरपंचाला मताचा अधिकार नसतो, म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांच्या पैकी मतदानाचा अधिकार असतो आणि ज्या वेळेला निर्णायक मत द्यायची वेळ येते, अर्थातच दोन्ही उमेदवारांना जर समान मते पडली तर उपसरपंच निवडीचा अधिकार हा लोकनियुक्त सरपंचाकडे असतो आणि लोकनियुक्त सरपंच या दोघांच्या मधून उपसरपंच निवडू शकतो। तर श्रोते हो, लोकनियुक्त सरपंच पदाचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचा असणार आहे। पण बऱ्याच वेळेला असं झालंय की अनेक ग्रामपंचायतीमध्ये बहुमत जे असते, सदस्यांचं बहुमत हे एका गटाचं असतंय आणि लोकनियुक्त सरपंचाचा जो उमेदवार जो निवडून आलेला असतो तो एका गटाचा असतो। अशा वेळेला अनेक गावांमध्ये असं झालेलं आहे की अनेक विकास कामांना गटातटाच्या राजकारणामध्ये विकास कामांना खीळ लागलेली दिसून येते आहे आणि अशा वेळेला अनेक गावांच्या मध्ये या सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव सुद्धा दाखल झालेला दिसून आलेला आहे। तर आता आपण पाहूयात की हा अविश्वास ठराव म्हणजे नेमका काय आणि तो कशा पद्धतीने अंमलात आणला जातो।
तर लोकनियुक्त सरपंचाचा हा अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी 3/4 इतकं बहुमत असायला हवं. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या ग्रामपंचायतीत 7 सदस्य निवडून आलेले आहेत, तर 7 पैकी 4 सदस्यांचं हे अविश्वास ठरावाला त्यांची मंजुरी असायला हवी, तरच लोकनियुक्त सरपंच हा पायउतार होऊ शकतो. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या एका अधिकाऱ्याकडून हा ठराव मंजूर करून घेतला जातो आणि यानंतर एक विशेष ग्रामसभा बोलवली जाते आणि या ग्रामसभेमध्ये या ठरावाला मंजुरी देणारे, या ठरावाला पाठिंबा देणारे आणि न देणारे यांची मोजणी केली जाते, त्यांची संख्या मोजली जाते आणि यानंतर हा अविश्वास ठराव मंजूर होतो आणि यानंतर सरपंचाला पायउतार व्हावं लागतं. लोकनियुक्त सरपंच पायउतार झाल्याच्या नंतर त्याचा सगळा कार्यभार हा उपसरपंचाकडे येतो आणि यानंतर ग्रामपंचायतीची लोकनियुक्त सरपंच पदासाठी पुन्हा निवडणूक लागते आणि ही निवडणूक ते पद रिक्त झाल्याच्या 6 महिन्याच्या आतमध्ये लागते आणि त्यानंतर पुन्हा लोकनियुक्त सरपंच निवडला जाऊ शकतो. तर ही होती अविश्वास ठरावाच्या या सगळ्या मंजुरीच्या संदर्भातली ही सगळी कार्यवाहीची माहिती. तर मित्रांनो, लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत. तर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून यातली काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओ, आपलं लय भारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.